आज मला चंदन बसला असता आज जवळपास किती रुपयाचं लॅपटॉप 50 हे सगळं म्हणजे 60-70 हजार रुपयाला चंदन बसलं असतं. ठीक आहे, थोड्या वेळानं वाचला की तरी पण आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करून देऊ. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आज आपल्याला काय शिकायचं आहे. तर आज आपल्याला शिकायचं आहे ॲग्रिगेट फंक्शन. ॲग्रिगेट फंक्शन म्हणजे की तुम्हाला डेटा सॉर्ट करायचा आहे, त्याचं ॲव्हरेज काढायचं आहे, त्याचं मॅक्सिमम फाइंड करायचं आहे, त्याचं मिनिमम फाइंड करायचे आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. त्यासाठी जसं मॅथमॅटिकलमध्ये फंक्शन असतं सेम फंक्शन इथं पण आहे. ठीक आहे, तर संकटापासून सुरुवात झाली आपल्या लेक्चरची. बघू आता शेवटपर्यंत कसं होतं. ठीक आहे, थोडं वाचलो, आपलं नशीब चांगलं होतं आज म्हणजे. ठीक आहे, व्हॉट इज अ सॉर्टिंग? काय व्हॉट इज सॉर्टिंग इन एसक्यूएल? तुम्हाला हा कोणी क्वेश्चन विचारला की एसक्यूएल मध्ये सॉर्टिंग काय असते नेमकी, तर सॉर्टिंग मीन्स अरेंजिंग डेटा इन स्पेसिफिक ऑर्डर. काय असतं? अरेंजिंग डेटा इन स्पेसिफिक ऑर्डर. एका स्पेसिफिक ऑर्डरने डेटा अरेंज करणं. फॉर एक्झाम्पल स्टुडंट सॉर्टेड बाय मार्क्स. काय केलं? तुम्हाला कोणी म्हणलं की स्टुडंट आहे ना, त्याला सॉर्टेड बाय मार्क्स करा. स्टुडंट सॉर्टेड बाय मार्क्स. स्टुडंटला काय करा तुम्ही? मार्क्सनी सॉर्टेड करा. दुसरं अजून तुम्ही म्हणू शकता की एम्प्लॉय सॉर्टेड बाय सॅलरी. एम्प्लॉई सॉर्टेड बाय सॅलरी. आणि मला अशी आशा आहे की तुम्ही प्रॅक्टिस करत असाल. ठीक आहे, प्रोडक्ट सॉर्टेड बाय प्राइस. प्रोडक्ट कशाने सॉर्ट करायचे? प्राइसने सॉर्ट करायचं. नंतर काय की जसं तुम्ही म्हणू शकता की सॉर्टिंग मीन्स मेक डेटा इझियर रीड अँड अनालाइज. काय असं सॉर्टिंग? सॉर्टिंग काय करतो? मेक डेटाला काय करतो? इझियर फॉर अनालिसिस, इझियर फॉर रीड अँड अनालिसिससाठी सॉर्टिंग ही इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, तर ही असते आपली सॉर्टिंग असते एसक्यूएल मध्ये. तर सगळ्यात पहिलं आपण प्रोजेक्टद्वारे काही गोष्टी समजून घेऊ. ठीक आहे, आज आपण एक नवीन डेटा करून बघू की कशा पद्धतीने आपल्याला हे गोष्टी समजायच्या. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण एक डेटाबेस क्रिएट करू. आपण मेन आपलं PG ॲडमिन खोलेपर्यंत मी तुम्हाला एकदम स्क्रॅचपासून सांगतो की काय अशी गरज का पडली आपल्याला या बाकीच्या ॲग्रिगेट फंक्शनची, ते आपण एक एक करून इथं डिस्कशन करू. ठीक आहे, तर हा PG ॲडमिन स्टार्ट व्हायला थोडा टाईम घेतो. तोपर्यंत आपला सेटअप जो बिघडलेला होता तो व्यवस्थित करून घेऊ. ठीक आहे, ही एक तर जागाला एवढी एवढी याच्यामध्ये मोठं काहीतरी पाहिजे आता. ठीक आहे, तर PG ॲडमिन आपलं स्टार्ट होत आहे. तर त्यामध्ये आपल्याला एक काम करायचं की स्टुडंटचा एक डेटाबेस टेबल बनवायचा आपल्याला एक. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट पण करायचं आहे. आणि काही ऑर्डर बाय क्लॉज पण असतं आपले. कोणते? ऑर्डर बाय. तसंच उद्या आपल्याला ग्रुप बाय क्लॉज शिकायचे. ठीक आहे, त्या क्लॉजमध्येच आपण काय करणार आहे? ऑर्डर बाय. इथं काय करतो आता मला डो नॉट सेव्ह म्हणून इथं सोडून देतो त्याला. आणि नंतर इथं काय करतो की PostgreSQL सर्व्हर राहतं. हे डेटाबेसमध्ये ना एक नवीन डेटाबेस बनवतो SMS नावाचा, स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे, SMS नावाचा नवीन डेटाबेस बनवला, सेव्ह केलं मी. इथं दिसतोय का तुम्हाला डेटाबेस? ठीक आहे, इथं मी परत गेलो इथं PostgreSQL आणि एम्प्लॉय वगैरे ह्या गोष्टी क्लोज करून दिलं. हे दिसतं की SMS कुठे? अजून JFD SMS बघा खाली. या SMS जाऊन काय करतोय मी? क्वेरी टूलला ओपन करून देतोय. ठीक आहे, तिथे जाऊन सगळ्यात पहिले डेटाबेस आपला क्रिएट झालेला आहे. तुम्हाला डेटाबेस कसं डायरेक्ट क्रिएट करायचं ते पण सांगितलेलं आहे मी. आता आपला मेन काय की ह्या डेटाबेसला मध्ये टेबल क्रिएट करायचं आपल्याला. तिथं काय केलं मी? क्रिएट टेबल. ठीक आहे, स्टुडंट्स. ठीक आहे, स्टुडंट्स STDU स्टुडंट्स ना, NTS स्टुडंट्स. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं? या स्टुडंट्समध्ये एक काम आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे काय काय करायचं आहे? इथे मी एक ID देणार आहे. काय देणार आहे? ID मी देणार आहे. आणि ID कोणती आपली? इंट प्रायमरी की. प्रायमरी की मी याला देऊन दिली. आणि प्रायमरी की काय असते? तुमची युनिक असते. नंतर काय असतो आपला नेम? नेम काय आपलं? व्हेअर कॅर. ठीक आहे, व्हेअर कॅर. कसं लिहा काय फरक पडत नाही, फक्त मेन्शन करा तिथे तुमची किती साईजचा असणार आहे ते. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आपल्याला?
की आपल्याला कोर्स पण घ्यायचा आहे स्टुडंटचा, नाही का. कोर्स घ्यायचा आहे, त्याच्यात पण काय केलं मी, व्हेअर केअर मी इथं बनवलेलं. आणि या व्हेअर केअरमध्ये काय केलं, 30 मी इथं टाकून दिलं. त्याच्यानंतर काय आपलं सिटी, सिटी काय आपलं व्हेअर केअर, आणि त्यामध्ये काय टाकलं मी 30 मी इथं पास केलं. त्यानंतर काय आपलं मार्क्स, मार्क्स INT एंड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा टेबल बनवलेला आहे. टेबल आपण रन करून बघू. क्वेरी रिटर्न सक्सेसफुली, आपली क्वेरी ही बरोबर रिटर्न झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. मग कसं इन्सर्ट करणार, आय इन्सर्ट इनटू कशामध्ये, टेबलचं नाव काय, स्टुडंट्स हा टेबलचं नाव आहे. तर त्याला मी कॉपी केलं आणि इथे काय केलं, पेस्ट केलं, आणि याच्यात काय टाकलं मी, व्हॅल्यूज. ठीक आहे, व्हॅल्यूज मी इथे टाकली. ठीक आहे, व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, मेन म्हणजे की तो डेटा आपल्याला इन्सर्ट करत चालायचं आहे. डेटा इन्सर्ट करत असताना काय करावं लागेल आपल्याला, इथं बघ की आपला 1 हा असेल, नंतर कोण असेल आपला राहुल हा असेल, नंतर कोण असेल आपला, त्यानंतर राहुल नंतर त्याचा कोर्स असेल आपला. ठीक आहे, आणि त्यानंतर काय असेल तुमचं कोर्स नंतर त्याची सिटी, जसं की पुणे ही सिटी असेल त्याची. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या असेल, पुणे नंतर त्याचे मार्क्स असेल समजा 85 हे मार्क्स असतील. ठीक आहे, असे मल्टिपल आपल्याला कॉमा देऊन अजून खूप सारे लोक ॲड करायचे. आणि ID काय तुमची युनिक आहे. ठीक आहे, आणि याच्यानंतर काय करायचं इथं मी 2, आणि इथं काय करायचं आपल्याला प्रिया. ठीक आहे, PRIY प्रिया. ठीक आहे, त्यानंतर त्याचा कोर्स काय करायचं मला, BSc हा कोर्स करायचा आहे. सिटी कोणती करायची मला, मुंबई ही सिटी करायची. ठीक आहे, मुंबई. ठीक आहे, त्यानंतर मला काय करायचं, परत अजून लोक ॲड करायचे. ID काय दिली मी 3, नाव काय देतो मी, नाव आपले दिले, जसं की याच्यात मी नाव दिलं समजा जयेश नाव दिलं मी. ठीक आहे, कोर्स काय माझा IT, आणि नंतर हे काय आपलं अजून सिटी आपली नाशिक आहे, NASIK. जे कुठंच घडत नाही ते सगळं नाशिकमध्ये घडतं. ठीक आहे, चालू ना. त्यानंतर काय आपलं नेक्स्ट आपलं 4 नंबरची कोणती सिटी आहे, समजा मी काय नाव टाकलं ईशा. कोर्स काय MCA. ठीक आहे, सिटी कोणती आहे, कोणती सिटी आहे, कोणती, नाशिकच टाकतो. ठीक आहे, आणि नंतर मार्क्स किती ठेवतो 97. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं मला, अजून मी एक डेटा टाकला 5 नंबरला. 5 नंबरला काय टाकतो मी, ओम टाकतो. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं मला, जसं की कोर्समध्ये BTech मी टाकलं, BTech. आणि इथं काय केलं मी, पुणे नाही, त्याची सिटी कोणती आहे, नागपूर आहे, NAGPUR नागपूर. आणि त्याला मार्क्स जसं काय 75 पडली, असं समजून चालू. ठीक आहे, त्यानंतर काय केलं मी, तर सेमिकोलॉन देऊन दिलं. असा एक खट्टी आपण खूप सारा डेटा इन्सर्ट केला इथं. इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, यांना चेक करायचं. तर चेक करण्यासाठी मी काय सांगितलं होतं, कोणती कमांड होती, सिलेक्ट स्टार फ्रॉम, टेबलचं नाव काय आपलं स्टुडंट्स, उचललं इथं मी टाकून दिलं. ठीक आहे, आणि त्यानंतर मी इथं रन केलं, याला रन केल्यानंतर बघा इथं काय आलं तुमचं, की तुम्हाला हा डेटा इथं दिसला. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, SQL मध्ये डेटा इन्सर्ट करायचा, टेबल क्रिएट करायचं. आता ऑर्डर बाय क्लॉज काय सांगतो तुम्हाला, की ऑर्डर बाय क्लॉज इज यूज टू सॉर्ट रेकॉर्डिंग इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, लिहून घेऊ आपण त्याच्याबद्दल आणि मग इकडे येऊ. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, ऑर्डर बाय क्लॉज बद्दल जाणायचं. तर ऑर्डर बाय क्लॉज काय सांगतो आपल्याला, की आपल्याला काय करायचं, सॉर्ट करायचं, ऑर्डर बाय क्लॉज. ठीक आहे, ऑर्डर बाय क्लॉज. तो ऑर्डर बाय क्लॉज काय सांगतो, द ऑर्डर बाय क्लॉज, ऑर्डर बाय क्लॉज इज used to sort records in ascending or descending order. काय करायचंय, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने तुम्हाला सॉर्ट करायचंय. जसे की सिलेक्ट कॉलम
नेम, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रॉम टेबल नेम, नंतर काय करायचं तुम्हाला, ऑर्डर बाय कशाने, कॉलम नेमने. तर अशा प्रकारे तुमचा सिंटॅक्स हा असतो, ठीक आहे. सिंटॅक्स कसा असतो तुम्हाला मी इथे मेन्शन केलं आहे. काय सिलेक्ट करायचे तुम्हाला कुठून, एका स्पेसिफिक कॉलम नेम पासून, आणि त्या कॉलममधून काय काय कोणत्या याच्यातून, टेबल. जसं की मी मला आता काय करायचंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम अ स्टुडंट ऑर्डर बाय मार्क्स, मार्क्सनुसार मला ऑर्डर करायचे. कशानुसार, मार्क्सनुसार. तर कसं करणार मी, ही आता क्वेरी जी सांगितली तशीच रन करायची आपल्याला. कशी रन करायची, इथं बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सिलेक्ट स्टार फ्रॉम, कॉलमचं नाव काय आपलं, पहिली गोष्ट टेबलचं नाव लिहावं लागेल आपल्याला, ठीक आहे. टेबलचं नाव लिहिलं मी, टेबल, आणि नंतर काय करायचं, ऑर्डर, ऑर्डर ऑर्डर बाय, आणि याच्यात काय करायचं, मार्क्सनुसार तुम्हाला सॉर्ट करायचे. कशानुसार करायचे, मार्क्सनुसार तुम्हाला करायचे. आणि जेव्हा मी याला रन केलं, तर रन केल्यानंतर बघा, सिलेक्ट स्टार बाय ऑर्डर बाय रन, याच्यात मला काय दिसलं की मार्क्सच्या ऑर्डरनुसार तुम्हाला या गोष्टी दिसल्या. जसे की ओमला 75 मार्क्स आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, आणि सगळ्यात मोठा, ठीक आहे, सगळ्यात जास्त मार्क त्याला. ते अशा प्रकारे काय झालं, तुमचं सॉर्ट आपलं झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही क्वेरी लिहू शकता. ज्यांना ही क्वेरी लिहायची ते लिहू शकता. आपण पुढे जाऊ. आता मला काय करायचंय की आस्की ऑर्डरने, म्हणजे की असेंडिंग ऑर्डरने लावायची. बाय डिफॉल्ट तुमचं काय असतो, असेंडिंगच असतो. म्हणजे की असेंडिंग इज द डिफॉल्ट सॉर्टिंग ऑर्डर. डिफॉल्ट सॉर्टिंग ऑर्डर म्हणजे कशी, एक स्पेसिफिक ऑर्डर नाही, असेंडिंग ऑर्डर डिफॉल्ट असते. पण त्याच्यासाठी ना अजून एक यूज केला जातो, तो म्हणजे ASC. की तुला जर मेन्शन करायचंय ना, तो क्वेरीच्या समोर काय लिहू शकतो माहिती का, ASC असं लिहू शकतो, ठीक आहे. ASC असं लिहिलं, याला मी रन केलं, तर ही तर असतेच की सिलेक्ट सिंटॅक्स एरर ऑर ॲट अ नियर सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर माय मार्क्स. कुठे सिंटॅक्स एरर, अरे इथं काहीतरी गडबड झाली असेल, ठीक आहे. हां, झाली रन. मी 2 क्वेरी सिलेक्ट केला एका टायमिंग. तर इथं बघ, तर बाय डिफॉल्ट तेच असतंच. आणि समजा तुला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं असेल, तर ASCने काय होतं की असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात छोटा मोठा बाय डिफॉल्ट तसंच असतं. पण तुला डिसेंडिंग ऑर्डरने लावायचं, जसं की Z to A, तर त्याच्यासाठी काय यूज करतो आपण, DESC. काय यूज करतो, DESC असं आपण यूज करतो. तर DESC, मग याला काय केलं मी, रन केलं. तर रन केल्यानंतर बघा काय मिळालं तुम्हाला, तुम्हाला हे मिळालं की DESCने काय मिळालं, डिसेंडिंग ऑर्डरने सगळ्यात जास्त, सगळ्यात कमी, सगळ्यात कमी, सगळ्यात कमी, आणि हे. मग तुला असं वाटलं की नाही, मला ना फक्त कोणते कॉलम पाहिजे, की सिलेक्ट स्टार फ्रॉम नकोय, मला काय पाहिजे की जसं की नेम पाहिजे मला, आणि दुसरं कोणतं पाहिजे आपलं, कोर्स, सॉरी, कोर्स, आणि काय पाहिजे त्याचा, मार्क्स, एवढंच मला पाहिजे, ठीक आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा काय करू शकता, रन करू शकता. याला मी रन केलं, तर रन केल्या बघा तुम्हाला काय मिळालं, फक्त नेम, कोर्स, आणि मार्क्स. तर सिलेक्ट स्टार म्हणजे काय असतो, ओव्हरऑल पूर्ण टेबलमध्ये जेवढ्या पण गोष्टी तेवढ्या तुम्हाला प्रिंट करून देतो. पण तुमचं हे कसं असतं की सिलेक्ट नेम, कोर्स, हे डायरेक्ट तुला काय सांगतं की स्पेसिफिक गोष्टी जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्हाला इथे दिसतात, ठीक आहे. समजलं असेल, आय होप तुम्हाला, ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊ. पुढे जाऊन कशात जायचं आपल्याला, की असेंडिंग झालं, डिसेंडिंग झालं. नेक्स्ट आपल्याला बघायचंय सॉर्ट बाय मल्टिपल कॉलम्स. आपल्याला काय करायचंय की मल्टिपल कॉलम्स सॉर्ट करायचे. जसं की आपल्याला काय करायचं की ऑर्डर बाय कोर्स असेंडिंग ऑर्डरने करायचं, आणि मार्क्स कसे करायचे तुम्हाला, डिसेंडिंग ऑर्डरने. तर असं करायचं असेल तर कसं करतो आपण ते आपण बघू. तर सगळ्यात पहिलं बघा, सिम्पल एक लाईन, एक क्वेरी मी लिहितो की सिलेक्ट स्टार, इथं मी एक सांगतो, स्टार फ्रॉम, नंतर काय आहे, ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स, स्टुडंट्स नावाचा जो टेबल आहे, ऑर्डर बाय, ऑर्डर BY कशाने करायचंय, कोर्स हा तुम्हाला असेंडिंग ऑर्डरने करायचा आहे. तर तुम्ही असं पण करू शकता. मग असेंडिंगसाठी काय, ASC आणि DSEC असं येते. नंतर काय करायचं तुम्हाला, मार्क्स जे आहे तुमचे, ते मार्क्स कसे पाहिजे तुम्हाला, MARKS मार्क्स कसे पाहिजे तुम्हाला, तुम्हाला पाहिजे DESCने, ठीक आहे.
तर याच्यानंतर काय केलं, जसं की दोन आपण एकखटी सोबत करू शकतो, मल्टिपल अशा गोष्टी घेऊ शकतो. तर इथं बघा मी काय केलंय की आपले जे कोर्स आहे, ठीक आहे, कोर्स आहे तुमचे कसे बघा, बी 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 आय आणि एम कोर्स काय झाले तुमचे असेंडिंग ऑर्डर में सॉर्ट झाले, म्हणजे ए टू झेड तुमचे झाले. आणि एक तुम्ही हे बघितलं ते बघा मार्क्स कसे झाले तुमचे डिसेंडिंग ऑर्डर में. अरे काय झालं थांबा, डिसेंडिंग ऑर्डर नाही म्हणजे सगळ्यात जास्त पासून कमी पर्यंत जायला पाहिजे. मार्क्स कसे झाले तुमचे DESC, ठीक आहे. मार्क्स ना मी परत रन करतो ॲक्युरेटली, ठीक आहे. 85 85 75 डिसेंडिंग म्हणजे वरती सगळ्यात हायेस्ट आलं पाहिजे ना. पण इथं काय झालं की सॉर्ट बाय कोर्स देन मार्क्स, तुमचं कोर्सनुसार काय झाले तुमचे सॉर्ट झाले, जसं की BSc BTech आणि नंतर IT नंतर मार्क्सनुसार कसं झालं ते आपलं काय चुकलं का याच्यामध्ये कोर्स असेंडिंग आणि हा काय तुमचा डिसेंडिंग बरोबर आहे आपली क्वेरी, ठीक आहे. ही काय झाली तुमची सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स ऑर्डर बाय कोर्स आणि मार्क्स स्पेलिंग बघा बरं COURAC मार्क आणि असेंडिंग आणि मार्क्स कशाने झाले तुमचे डिसेंडिंग, ठीक आहे बरोबर आहे, ठीक आहे बरोबर आहे. मग त्यांनी प्रायोरिटी कोणाला दिली सगळ्यात पहिले बघा, की जे तुम्ही बोलले डिसेंडिंग लावताय मग कोर्सला त्यांनी प्रायोरिटी आधी दिली. कशाला प्रायोरिटी दिली त्यांनी, यांनी याला जास्त प्रायोरिटी दिली ॲज कम्पेअर टू याच्यापेक्षा, ठीक आहे. तर ही झाली आपले काय ऑर्डर बाय क्लॉज, समजले ऑर्डर बाय क्लॉज काय असतं ते, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा ऑर्डर बाय क्लॉज इथे झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचे होते ॲग्रिगेट फंक्शन, ठीक आहे. तर कधी कधी मल्टिपल क्वेरीज तुम्ही अप्लाय करत असाल तेव्हा लक्षात ठेवायचं काय होते, कारण एकाच टेबलला तुम्ही दोन ऑपरेशन एकाच वेळी करताय. एक तर तो प्रेफरन्स कशाला देईल, तुम्ही जो आधी टाकलेला आहे म्हणजे कशाला तुमचा आधी कोर्सला प्रेफरन्स देईल आणि नंतर तो बघेल तुमचं. मग तुम्ही जेव्हा ते कोर्सला काढून टाकले तर मार्कच्या बेसिसवर होऊन जाईल तुमचं, ठीक आहे. इथं बघा आता मला काय करायचं आहे ॲग्रिगेट फंक्शन, काय स्टडी करायचं आपल्याला ॲग्रिगेट फंक्शन. तर आज मी एका AI डेव्हलपरसोबत बोलत होतो, त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की SQL ला इम्पॉर्टन्स द्या. असं प्रत्येकजण म्हणतो की SQL ला इम्पॉर्टन्स नका देऊ, पण असं नाही राहत. तुम्हाला SQL ला इम्पॉर्टन्स देणं आहे, कारण की सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की SQL तुम्ही जेव्हा स्टडी करताय, तुम्ही जेव्हा ती गोष्ट बघताय तर त्यामध्ये ना एक स्पेसिफिक तुमची जेव्हा आहे ना पुढे रॅग बेस असिस्टंट तुम्ही बनवता, जे AIML पुढे शिकणार आहे, तर त्याच्यामध्ये ना तुमचं SQL चा खूप जास्त यूज होतो. इव्हन तुम्हाला कोणाला AI असिस्टंट बनवून द्यायचं असेल तर सगळ्या गोष्टी LLM ने प्रोव्हाइड करू शकत. तिथं आपल्याला डेटाबेस वगैरे या गोष्टीचं नॉलेज पाहिजे असतं. तर SQL ला जे सिरियसली घेत नाही त्यांच्यासाठी मी एकच गोष्ट सांगतो की पुढे पण खूप ठिकाणी हा यूज होणार आहे, त्याच्यामुळे आता सिरियसली घेतलेलं हे बेटर असेल, ठीक आहे. तर ॲग्रिगेट फंक्शन कोणते कोणते असतं आपले ऐकलेले आहे तुम्ही याच्या आधी कोणते कोणते असतं. तर ॲग्रिगेट फंक्शन परफॉर्म अ कॅल्क्युलेशन ऑन मल्टिपल रोज अँड रिटर्न अ सिंगल व्हॅल्यू. काय करता मल्टिपल रोजवर काय करता ते काय करता कॅल्क्युलेशन परफॉर्म करता आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला काय मिळते एक सिंगल व्हॅल्यू तुम्हाला मिळते. काय मिळते सिंगल व्हॅल्यू तुम्हाला मिळते, की मल्टिपल रोज कॅल्क्युलेशन झाल्यानंतर सिंगल व्हॅल्यूज मिळते. म्हणजे कसं तुम्ही बघू शकता की टोटल मार्क ॲव्हरेज मार्क हायेस्ट मार्क लोएस्ट मार्क हे तुम्ही करू शकता. कोणते कोणते फंक्शन राहतात त्याच्यामध्ये असं तुमचं काउंट काय करतो काउंट तुमचा एक असतो, ठीक आहे. इथं मी लिहूनच देतो डायरेक्ट, ठीक आहे. एक असतो तुमचा कोणता काउंट, कोण असतो काउंट COUNT काउंट. तर काउंट म्हणजे काय असतं तुमचा काउंट रेकॉर्ड्स, काय करतो रेकॉर्ड काउंट करायचे असतं. नंतर सम म्हणजे काय तुमचं एक टोटल फाइंड करायचं असतं. ॲव्हरेज म्हणजे काय तुमचं ॲव्हरेज म्हणजे काय तुमचं ॲव्हरेज. नंतर काय तुमचं मीन म्हणजे काय की मिनिमम व्हॅल्यू मला पाहिजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू, त्याच्यासाठी काय यूज करता तुम्ही ॲव्हरेज यूज करता. नंतर त्याच्यानंतर काय असतं तुमचं मॅक्स काय असतं तुमचं मॅक्स असतो तुमचा लार्जेस्ट व्हॅल्यू. तर लार्जेस्ट व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, ॲव्हरेज तुम्हाला मिळालं, सम मिळालं, काउंट मिळालं. आता हे काउंट आपण सगळ्यात पहिले स्टडी करू. काउंट काय असतं काउंट म्हणजे काय की तुम्हाला ऑल स्टुडंटचा काउंट मिळतो, जसं की किती स्टुडंट आहे ते आपल्याला बघायचे. तो काउंट हा आहे ना तुमचे काय करतो माहिती का, झालं की लिहून आपल्याला काउंट आता डिटेलमध्ये स्टार्ट करायचं. ठीक आहे, एक कॉल मी घेतो
कारण स्टुडंटचा फॉलोइंग इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ठीक आहे. काउंट, काउंट हे फंक्शन. काउंट म्हणजे काय तुमचं, काउंट दी नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ रोज. तर याच्यामध्ये काय केलं जातं, सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. म्हणजे काय, सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम अ स्टुडंट्स, की आपल्याला काउंट बघायचंय, कशाचं, स्टुडंटचा काउंट बघायचा आपल्याला. स्टार म्हणजे की ओव्हरऑल सगळेचे सगळे तुमचे येणार आहे, म्हणजे जितके नंबर ऑफ स्टुडंट राहतील तितके तुमचं येणार आहे 8. तुम्हाला जर नेमचा काउंट करायचं तिथे नेम पास करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आपल्याला स्टार म्हणजे काय, ओव्हरऑल, जसं की एम्प्लॉईचं काउंट बघायचं तुम्ही तिथे स्टार यूज करू शकता, ओव्हरऑल पूर्ण टेबलचं. ज्या स्पेसिफिक फील्डचं तुम्हाला काउंट पाहिजे ते फील्ड तुम्ही काउंट करू शकता. ठीक आहे. काउंट काय करतो, तुमच्या नंबर ऑफ रोज बघतो तो, की किती नंबर ऑफ रोज आहे, आणि त्यानुसार तुम्हाला काउंट हा रिझल्ट देत असतो. समजलं का कसं. जसं की इथं बघा, मी इथं काय केलं, समजा इथंच मी रन केलं. ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित दिसेल तुम्हाला. सिलेक्ट काय करायचं, काउंट, COUNT काउंट. नंतर काय करायचं मला, स्टार, आणि याच्यात काय करायचं मला, फ्रॉम. टेबलचं नाव काय आपल्या स्टुडंट्स आहे, आणि इथं मी याला रन केलं तर सगळ्या जेवढे पण नंबर ऑफ रोज असतील, किती आहे, 5 आहे ना. तर इथं बघा आपल्याला रिझल्ट काय मिळाला, 5 आपल्याला रिझल्ट. तर हा काय करतो, नंबर ऑफ रोज काउंट करतो. पण तुम्ही म्हणशाल सर इथे ना मला नेम पाहिजे, मला नेमचा काउंट पाहिजे, किंवा कोर्सचा पण पाहिजे मला. ठीक आहे. कोर्सचा पण पाहिजे, तर होतंय का त्याने, हो आपण बघू. तर लक्षात ठेवा, नो फंक्शन मॅचेस द गिवन नेम आर्ग्युमेंट्स, यू माइट नीड टू ॲड एक्सप्लिट टाइपकास्ट. की अशा प्रकारचे नाहीचे फंक्शन, कॅरेक्टर व्हॅरिंग डज नॉट एक्झिस्ट. ते काय म्हणतात की एक्झिस्टच नाही करत असं. मग मी काय केलं, नेमच पास केलं. ठीक आहे. सिंगल नेम मी पास केलं, त्याच्यात मी काय होते, तर इथं बघा नेमनुसार त्यांनी बरोबर दिलं, म्हणजे एक सिंगल एंटिटी तुम्हाला पास करावं लागेल. बरोबर आहे. इथं काय केलं मी, कोर्स टाकला, समजा CORS कोर्स. तर किती आहे तुमच्या कोर्सच्या फील्ड, किती आहे, 5 आहे, तर तुम्हाला 5 इथं दिसणार. तर अशा प्रकारे तुम्ही काउंट करू शकता, की नंबर ऑफ रोज किती आहे त्याच्यानुसार तुम्ही काउंट करू शकता. ठीक आहे. एम्प्लॉई काउंट करू शकता. तसं जर तुम्हाला सम वाटलं, की तुम्हाला मार्क्सचं टोटल सम काढायचं, तर कसं करशाल तुम्ही, काय करायचं तुम्हाला, सिलेक्ट SCELC सिलेक्ट, नंतर काय करायचं मला, सम कशाच्या बेसिस सम करायचं, मार्क्सच्या बेसिसवर, MARKS मार्क्स. आणि नंतर काय करायचं, फ्रॉम FROM फ्रॉम स्टुडंट्स. आणि इथं काय केलं मी, ही क्वेरी रन केल्यानंतर बघा किती आले मार्क्स तुमचे 437 मार्क्स आले, 5 जणांचे मिळून. ठीक आहे. तर अशा प्रकारे सम करू शकता तुम्ही. तसं ॲव्हरेज पण असतो. ॲव्हरेज काय असतं तुमच्या, स्पेसिफिक ॲव्हरेज कॅल्क्युलेट करणं. काय असतं ॲव्हरेज, सम डिवायडेड बाय सम. कळालं काय असतं तुम्हाला, की सम काढायचे तुम्हाला, मार्क्सचे सम काढायचं, सम जसं अमाऊंटचं सम काढायचं, अमाऊंट असं तुम्ही पास करायचे फक्त. कसं केलं होतं मी, सिलेक्ट सम म्हणजे काय तुमचं स्पेसिफिक याची ॲडिशन करणं फक्त, सिलेक्ट सम. आणि तुम्हाला समजा मार्क्सची सम करायची होते, मार्क्स फॉर्म कशामधून, जो टेबलचं नाव आहे स्टुडंट्स, हे टेबलचं नाव आहे ते इथं मी दिलं. त्याच्यानंतर काय, ॲव्हरेज म्हणजे काय असतो, जी सम आले त्याच्या व्यतिरिक्त, जसं की ॲव्हरेज म्हणजे काय, 1 + 2 + 3 + 4 + 5 आणि डिवाइड बाय किती, 5, कारण 5 आहे ना नंबर, तर याला म्हणतो ॲव्हरेज. तर ॲव्हरेज फाइंड करण्यासाठी काहीच नाही, फक्त असं करायचं, सिलेक्ट AVG, आणि नंतर काय तुमचे मार्क्स इथं पास करायचे. आणि कशामधून करायचे तुम्हाला, फ्रॉम स्टुडंट्समधून करायचं, तर स्टुडंट्स इथं पास करायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं हे होत असतं. ठीक आहे. तर याला रन करून बघू आपण. सिलेक्ट काय करायचं, सेम टू सेम क्वेरी आहे, त्याचं फक्त ॲव्हरेज फाइंड करायचं, की ॲव्हरेज ओव्हरऑल वर्गात किती जणांना किती मार्क्स आहे. मग इथं काय करायचे, समच्याऐवजी एक फंक्शन आहे ॲव्हरेज नावाचं, ते यूज करायचं, फ्रॉम स्टुडंट. बाकीचं पूर्ण सिंटॅक्स काय सेम आहे. तर ॲव्हरेज बघ किती आलाय, 87.44 काहीतरी आपलं आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं हे झालं. जसं की सॅलरीचं ॲव्हरेज फाइंड करू शकता तुम्ही एम्प्लॉयच्या टेबलमध्ये. तुम्हाला मार्क्समध्ये मिनिमम मार्क्स बघायचे, तर काय करावं लागेल इथं, फक्त सगळ्यात कमी मार्क्स कोणाचे,
कोणाचे मार्क्स आहे? ओमचे आहे ना. मग तिथं बघा मिनिमम मार्क्स, ते मार्क्स आपण इथं प्रिंट केले, तर त्याचे मार्क्स मिनिमम आहे ना, ती रो तुम्हाला दिसेल इथं, म्हणजे की 75 मार्क्स आहे. तुम्ही ते मार्क्सचा टेबल इथं दिलं आहे. ठीक आहे. कुठे गेलं आपलं मिनिमम मार्क्स आपण घेतले, मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला जे मार्क्स कमी आहे ते सगळ्यात जास्त दिसतील, किंवा एखादी प्राईस किती आहे एखाद्या सेल्सच्या टेबलमध्ये ती तुम्हाला सेल्सच्या बेसिसवर दिसेल. सेम टू सेम तुम्ही काय करताय मॅक्सिमम, तर मॅक्ससाठी काय करावं लागेल इथं आपल्याला MAX मॅक्स, आणि याच्या बेसिसवर मी काय केलं, याला रन केलं, तर मॅक्सिमम मला हे दिसलं, सगळ्यात जास्त मार्क्स येते आपले 97, बरोबर, आणि हे आपल्याला इथं दिसलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला करायचे ते ॲग्रिगेट फंक्शन विथ व्हेअर क्लॉज. असं जर तुम्हाला विचारलं तर ते पण करता आलं पाहिजे, बरोबर आहे. जसं की सिलेक्ट कोर्स फ्रॉम स्टुडंट व्हेअर मार्क्स ग्रेटर दॅन 80. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला असे मार्क्स पाहिजे की तुम्हाला अशी क्वेरी रन करायला लावली की ॲग्रिगेट फंक्शन आणि विथ व्हेअर क्लॉज. तुम्हाला असं सांगितलं गेलं की मला आहे ना मार्क्स त्यांची 80 पेक्षा जास्त पण पाहिजे, ही कंडिशन आहे, आणि त्यांचं काउंट पाहिजे मला. तर कसं करशील सांग बरं मला. सिलेक्ट काउंट, नंतर काय स्टार, कशामधून, फ्रॉम, कशामध्ये, स्टुडंट्स वेअर काय मार्क्स ग्रेटर दॅन काय 80, ज्यांचे मार्क्स आहे ते मला पाहिजे. इथं सगळे 80 पेक्षा एकच कमी फक्त, तो तेवढा सोडून बाकीचे सगळे तुम्हाला दिसतील. तर कोण आहे, 4 तुम्हाला काउंट दिसलं. सेम तुम्हाला विचारलं की ॲव्हरेज मार्क्स ऑफ अ BCA स्टुडंट, तुम्हाला हे सांगितलं की BCA स्टुडंटचे तुम्हाला ॲव्हरेज मार्क फाइंड करायचे. ते कसं करशाल तुम्ही, सिलेक्ट काय करशाल ॲव्हरेज. मग ॲव्हरेजसाठी फंक्शन कोणतं आहे आपलं, ॲव्हरेज मार्क्स फ्रॉम कशामधून, स्टुडंट, आणि याच्या पुढे काय लिहायची तुम्हाला फक्त वेअर कोर्स इज इक्वल टू काय, ज्यांचा कोर्स काय आहे BCA असे स्टुडंट आपल्याला पाहिजे, बरोबर आहे. BCAचं स्पेलिंग सगळ्या ठिकाणी कसं लिहिलेलं आहे, ठीक आहे, बी कॅपिटल लिहिलेलं आहे BCA. ठीक आहे. याला मी रन केलं, इकडे कुठे लिहिलं मी BCA, हां ठीक आहे चालेल. सिलेक्ट ॲव्हरेज मार्क्स फ्रॉम अ स्टुडंट व्हेअर कोर्स इज इक्वल टू BCA. तर कोण आहे ज्यांचा कोर्स आहे, कोणाकोणाचं BCA होतं, एकच आहे म्हणून त्याचा 85 तुम्हाला दिसलं. जर समजा मी याच्यामध्ये अजून एक टाकला असतं तर, ठीक आहे, समजा मी काय केलं असतं की अजून एखादा टाकला असतं तर मला सिंगल क्वेरी इथं रन करावं लागेल. अजून कोणाचा BCA जर कोर्स असतं तर त्याचे आणि तुमचे डिवाइड/2 करून आले असते, बरोबर आहे. ती गोष्ट तुम्हाला जमून जाईल. ठीक आहे. इन्सर्ट ही क्वेरी मी इथं लिहिली, समजा अजून एक डेटा मी टाकला आणि त्याचे पण मार्क्स मी तर काय लिहिले, इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज, आणि त्याची ID काय लिहिले मी 6, त्याची ID लिहिली, त्याचं नाव मी काय लिहिलं SS, त्याचं नाव लिहिलं. त्याच्यानंतर काय केलं मी, त्याचा कोर्स परत BCAच करून दिलं, आणि त्याला मार्क्स किती दिले मी 75 मार्क्स इथं दिले मी. आणि हे जेव्हा मी रन केल्यानंतर क्वेरी रिटर्न झाली, आणि त्याच्यानंतर मी परत रन केली, कशाला BCAला रन केलं, तर इथं बघा त्याचं ॲव्हरेज किती येणार आहे, थोडासा तुम्हाला कमी जास्त झालेला दिसेल, नाही झालं कमी. ठीक आहे. कोर्स इज इक्वल टू BCA, बरोबर आहे ना. ठीक आहे. काही मिस झालं त्याच्यामध्ये अजून, अरे सिटी मिस झाली, मग ती फील्ड मिस मॅच होऊन गेली आपली. ठीक आहे. इथे सिटी राहून गेले ना. सिटी काय करायची आपल्याला, सिटी समजा नाशिकच ठेवले मी. ठीक आहे. आणि इथं मी हे केलं, ठीक आहे, इथं कॉमा दिला मी. ठीक आहे. आणि इथं परत कॉमा दिला. ठीक आहे. इथं मी नाशिक ठेवलं, आणि त्यानंतर मी याची ID काय केली मी बदलली, कारण युनिक आहे ना, परत तुमची इन्सर्ट नाही होणार ती. याला मी रन केल्यानंतर बघा एरर आलं आपलं, काय सिंटॅक्स एरर ॲट नियर नाशिक. काय काय हां, इथं गडबड झाली, आणि त्याच्यानंतर कॉमा, आणि त्याच्यानंतर हे. ठीक आहे. इथं रन केलं मी, क्वेरी रिटर्न सक्सेसफुली, आणि त्यानंतर मग मी परत ही क्वेरी रन केली, काय ॲव्हरेज ऑफ दी मार्क्स. हे रन केल्यानंतर बघा मला काय 80 तुमचा आता स्क्वेअर झालं, बरोबर, चेंज झाला. मग काय झालं, ते फील्ड मॅच झाली होती. एक फील्ड जरी मिस झाली ना, तुमचं सगळं कसं चाललं जातं तुम्हाला बघायचं. टेबलमध्ये तुम्हाला काय मिसमॅच झालं होतं ते पण दाखवतं मी, काल पण दाखवलं होतं मी, तरी आज पण आपण एकदा करू. बघा काय होऊन गेलं होतं तिथं, कुठंतरी ना
एक ठिकाणी एकदा बघा 75 इथं चालला गेला होता आणि नल राहून गेली होती. त्याच्यानंतर मग दुसरा मी इन्सर्ट केला तेव्हा प्रॉपर झालं. तर अशा पद्धतीने तुम्ही वेअर क्लॉज आणि तुमचे ॲग्रिगेट फंक्शन एक सोबत यूज करू शकता. ठीक आहे. एक प्रोजेक्ट तुम्हाला द्यायचा आहे मला, स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीमच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात इन्सर्ट काय करायचं माहिती आहे का, प्रोडक्ट नेम आणि क्वांटिटी. जसं की लॅपटॉप किती, माऊस किती, नंतर कीबोर्ड किती, त्यांची प्राइस काय आहे ती पण टाकायची तुम्हाला, आणि क्वांटिटी किती ते आय डी द्यायचा त्याला, आणि क्वांटिटी म्हणजे त्याची प्राइस किती ती तुम्हाला टाकायचं. आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला ॲग्रिगेट फंक्शन इथे परफॉर्म करायचे, ऑर्डर बाय क्लॉज परफॉर्म करायचे. आणि आणि तुम्ही जर मिसफिल्ड वगैरे या गोष्टी तुम्हाला द्यायच्या. ठीक आहे. तर बऱ्याचशा गोष्टी अजून तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा टॉपिक कव्हर झालेला आहे. कोणता ॲग्रिगेट फंक्शन आणि अजून कोणता आहे ऑर्डर बाय क्लॉज. हे दोन आपले ऑर्डर बाय क्लॉज आणि ॲग्रिगेट फंक्शन आपले कंप्लीट झालेले. उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रुप बाय क्लॉज हा डिस्कस करू. ठीक आहे. व्यवस्थितपणे याची प्रॅक्टिस करायची तुम्हाला. मेन म्हणजे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स तुम्ही जास्त घ्या एसक्यूएलच्या बेसिसवर, सिनेरिओ जास्त घ्या आणि त्याच्या बेसिसवर प्रॅक्टिस करा. तुम्हाला नक्की याच्यावर हँड्स ऑन होऊन जाईल. आणि एकदा हँड्स ऑन झालं की तुम्ही मल्टिपल गोष्टी ह्या करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.